साऊंड तर काय खतरनाकच वाजत होता आणि इकडे आजोबाने तर काय शेवटच करून टाकला होता. रुको जरा सबर करो. तर हाय पब्लिक, मी तुमच्या सर्वांचा मित्र डीजे दान बार्शी. तर आज आपल्याला ऑर्डर होती देवळालीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीची. आज तर काय ऊन खतरनाकच पडलं होतं. मग काय साहिल बहिणी सोन्याने पाजली होती की आपल्याला डायरेक्ट स्टिंग. गाडी पाशी येऊन बघतो तर काय सोन्या पाटीलची टीम सगळं गाडीमध्ये मटेरियल टाकत होती लाईटीचं. आणि आज आपल्याला ऑर्डर होती बॉस प्लसच्या गाडीला. बॉस प्लस म्हणलं की डायरेक्ट टॉपचा विषय असतो. मग काय निघालो की बांग बुंग करत होतो ऑर्डरला. आणि असं पोरांसोबत ऑर्डरला जायचं म्हणलं की काय एन्जॉयच वेगळा असतो. मग काय पोचलो की आपण डायरेक्ट देवळालीमध्ये लोकेशन वरती. आज तर आपल्या ट्रॅक्टर वरती सेटअप लावायचा होता आणि पहिला शो आपला बॉस प्लसचा ट्रॅक्टर वरती होता आज. मग काय सेटअप लावायला तयारी चालू झाली की सगळा सेटअप लावून घेतला होता. चला म्हणलं आता आपणच मशीनीचा आवाज सोडू. सगळ्या मशीनी सेट केलं होतं. मग काय दिली की डीजे चिकून टेस्टी. आज तर काय साऊंड क्लीन मध्ये खतरनाकच वाजत होतो. डायरेक्ट टॉपचा विषय होता. अरे पॉवर प्लस का सेटअप है भाई. हिलास बॉस मुस्खे. also myself अरे माहिती नाही का ये डीजे चिकू बारशी आहे. डीजे वेदांत बारशी. अरे याला तर बोलता सबस्क्राइब ये बोले सोन्या पाटील लाईट. मग काय तेवढ्यात झाले की मिरवणुकीला सुरुवात सुरू. पब्लिक तर काय खतरनाकच नाचत होतो. साऊंड तर काय खतरनाक वाजत होता. इकडे आजोबांनी डान्स तर काय डायरेक्ट टॉपचाच करून टाकला होता. मग काय चला की म्हणलं आता आजोबांसोबत आपण पण एन्जॉय करू. दहा वाजला तर ऑर्डर संपली होती. मग काय चला म्हणलं आता गाडीमध्ये सगळं मटेरियल टाकून घेऊन गाडी पॅक करू. गाडी पॅक केली सोन्याने मी थार घेऊन निघालो की डिझेल आणायला. कारण साऊंडच्या गाडीमध्ये थोडंसं डिझेल राहिलं होतं. डिझेल आणून टाकलं तिथून आलो की आम्ही डायरेक्ट सगळी जण जेवण करायला. मग काय चला की म्हणलं आता मस्त पोट भरून जेवण करू. पोट भरून जेवण केलं होतं. मी तर काय येताना झोपूनच गेलो होतो. कधी बार्शीमध्ये पोचलो समजलंच नाही. मग आदर्श लॉन्सला साऊंडची गाडी लावली डीजे चुकून मी निघालो की डायरेक्ट घरी. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा.